जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णासाठी विष पिणाऱ्या मीराबाई सर्वांना माहीत आहेत, पण रामरायासाठी विष पिणाऱ्या संत वेणाबाई माहीत आहेत का? समर्थ शिष्या संत वेणाबाई. मृणालिनी जोशी यांचे 1989 साली प्रसिद्ध झालेले पुस्तक वेणास्वामी. सुमारे 500 वर्षापूर्वी समर्थांचा परिसस्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोमाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे, सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या 2च महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या 11व्या वर्षी त्या कोवळ्या जीवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केश संभार कापला गेला आणि लाल अलवणात विधवेसाठी असलेले एक वस्त्र त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देहरूपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राबण्यासाठीच उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रींनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळूहळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखविली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल अशी त्यांच्या जीवाला गुरुभेटीची आस लागून राहिली. ही तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरुदर्शनासाठी तळमळत होता. ते गुरु विधिलिखित असल्यासारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचा देह भान हरपले. आत्मा गुरुचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणूबाई पहाटेची काकडा आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्मरक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थांसारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणविले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणूबाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे, कोणती कसोटी लावता असे विचारले. आप्तस्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मेरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना घुमली. समर्थांनी वेणू बाळा उठ असे म्हणताच हळूहळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले.
दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता वेणूबाई आमच्या बरोबर येतील, कारण आता त्या तुमच्या नाहीत, फक्त रामरायाच्या आहेत, असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे मायापाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूंच्या पावलांवर पाऊल टाकून घराबाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखविले. चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलांनी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहींना फक्त नामस्मरण करा असे सांगितले. विष प्राशन केल्यामुळे वेणाबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले. इतकेच काय, गुरु नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणूबाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ, तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले. समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडविले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणूबाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला. समर्थांनी वेणूबाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून ठेवले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या 50शीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जनगडावर देह ठेवला. त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरुच्या समाधीवर फुले वाहू लागले. गुरु शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरु आणि जगावेगळी शिष्या वेणास्वामी. जय जय रघुवीर समर्थ.